नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथमेश आर्यमाने. आज आपल्यासमोर ही एक EV गाडी आहे आणि बिचाऱ्या ह्या अमरला ती अक्षरशः ढकलत न्यावी लागते. मगाशी एक मुलगा होता, तो दुसरी गाडीने पायाने त्याला ढकलून वगैरे नेत होता, पण त्यांना काही ते शक्य नाही झालं. तर EV पैसे वाचतात, खूप कमी मेंटेनन्स, कमी पैशात सगळं होतं आहे, पेट्रोल भरायला लागत नाही. पण तिची अवस्था ॲक्च्युअली बघायला गेलं तर रस्त्यावर अशी कंडिशन आहे. आज 4 व्हीलरवाले सुद्धा त्याच्यामध्ये 60% लोक असे आहेत की ज्यांना आपली गाडी विकून टाकायचे आणि सगळे पेट्रोल डिझेलवरती यायला लागलेत. तर EVची कंडिशन ही अशी आहे आजच्या तारखेला. हा बिचारा मुलगा आता जर का पेट्रोल असतं किंवा पेट्रोलवरची ती गाडी असती तर कुठल्या तरी मित्राला सांगून की बाबा जा 1 लिटरभर किंवा अर्धा लिटर पेट्रोल घेऊन ये आणि माझ्या गाडीत टाकूया आणि मी इथनं जातो, तर हे सगळं करता आलं असतं. पण EV गाडी जर बंद पडली तर त्या ठिकाणी शोरूम शिवाय तुम्हाला पर्याय नाही. तिथे दुसरा कुठलाही व्यक्ती त्या गाडीला हात लावू शकत नाही, त्याचं काम करू शकत नाही आणि अशी कंडिशन आहे. रस्त्यात जर तुमचं अडचण झाली तर तुम्ही काय कराल? EV गाडी खरंच सेफ आहे? EV गाडी खरंच फायदेशीर आहे? EV गाडीचा खरंच आपल्याला उपयोग होतोय का? कमेंटमध्ये मला नक्की कळवा.